लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। पत्नीच्या नावावर बँकेतून काढून दिलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने पैशांची मागणी केली। याचा राग आल्याने दोघांनी मिळून एका व्यक्तीला शिवीगाळ करून लाकडी बांबूने बेदम मारहाण करून गंभीर असे जखमी केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडलाय। ही घटना मंगळवारी 30 तारखेला रात्री 11च्या सुमारास शिवनेरी नगर येथील गणराज टॉवर येथे घडली। याबाबत हसन हनीफ शेख वय 40 राहणार लाकडी वखार जवळ शिवनेरी नगर कोंढवा बुद्रुक यांनी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली। यावरून बाबू उर्फ मेहबूब शेख अमीर मुलानी यांच्यावर IPC 324 323 504 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बाबू शेख आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत। फिर्यादी हसन शेख यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर बँकेतून कर्ज काढून बाबू शेख याला दिले होते, मात्र त्याचे कर्जाचे हप्ते भरले नसल्याने 4 महिन्यांचे हप्ते थकले आहेत। त्यामुळे फिर्यादी आणि त्यांचा मित्र रोहित शिर्के हे आरोपी याच्याकडे थकलेल्या कर्जाच्या हप्त्यांचे पैसे मागण्यासाठी आरोपीच्या दुकानाजवळ गेले होते। फिर्यादी यांनी पैसे मागितल्याचा राग आल्याने बाबू शेख याने शिवीगाळ करून फिर्यादी यांना दुकानाच्या शटरवर जोरात ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि दुकानामध्ये काम करणारा कामगार अमीर मुलानी याने बांबूने फिर्यादी यांच्या डोक्यामध्ये मारहाण करून जखमी केले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।